चलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आताच गणिताचा तास आपण केलेला आहे, त्यामुळं डायरेक्ट गणित घेतलं तर बोर होईल. पहिले मराठी घेऊ, पुन्हा गणिताचा भाग किंवा मग बुद्धिमत्तेचा भाग. चलो, मला वाटतं मराठीचा शेवटचा टॉपिक आणि महत्वाचा टॉपिक सुरू करणार होतो आपण. राहिलेला कालचा कोणता होता, झाला ना? मात्रावर तर पाहिले ना. विराम चिन्हे हेडिंग टाक. बस आता सीताराम पहा, लक्ष द्या. मराठीचा महत्वाचा घटक आहे विराम चिन्हे. आता विराम चिन्हे म्हणजे काय? बोलताना किंवा लिहिताना विशिष्ट ठिकाणी आपण थांबतो. ही थांबण्याची जागा दर्शवण्यासाठी स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम दिलेला असतो. बरोबर आहे. म्हणून विराम चिन्ह ही इंग्रजी भाषेकडून मराठीला मिळालेली देणगी आहे. हे पहिला प्रश्न लक्षात ठेवा. इंग्रजी भाषेकडून मराठीला मिळालेली देणगी आहे. विराम चिन्हाचा पहिल्यांदा वापर मेजर कॅन्डी नावाच्या व्यक्तीने केला. मेजर कॅन्डी सगळ्यात अगोदर मराठीमध्ये. विराम चिन्ह ही इंग्रजी भाषेकडून मिळालेली देणगी आहे. विराम चिन्ह ही दोन प्रकारची असतात. एक विराम दर्शवणारी आणि दोन अर्थबोध दर्शवणारी. विराम दर्शवणाऱ्यामध्ये आपल्याला लिहायचंय स्वल्पविराम, ज्याला तुम्ही कॉमा म्हणता इंग्लिश मध्ये. नंबर 2 अर्धविराम. याचा उपयोग आपण फार कमी केला असेल, माहीतच नाही तर उपयोग काय करावा. नंबर 3 अपूर्ण विराम. याचा भी उपयोग केलेला आहे, 2 टिंबा असे पाहिले असतात. नंबर 4 पूर्ण विराम. याचा मात्र काही करो का नको करो, शेवटी देते ते लास्टला राग असं दणक, त्याला म्हणतात पूर्णविराम. काही अर्थबोध दर्शवणारी असतात, त्यामध्ये लगेच लक्षात येणारी प्रश्नचिन्ह असते, उद्गार चिन्ह असते. बरोबर आहे. काही मिक्स आपण बघणार आहे, नावं तुम्हाला नंतर लक्षात येतीलच. त्यामध्ये संयोग चिन्ह आहे. काय? संयोग चिन्ह आहे, अपसारण चिन्ह आहे, अवतरण चिन्ह आहे. अवतरण चिन्हामध्ये 2 प्रकार आहेत, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. त्याच्यानंतर आपल्याला बघायचे काकपद आहे. असं ती पाहिलं असेल का वाचा, शब्द एखादा विसरला. त्याच्यानंतर सांगा, लिहिलं ती अक्षर. अवग्रह चिन्ह आहे, लोप चिन्ह आहे. अवग्रह किंवा लोप चिन्ह तुम्ही सगळ्याला एकत्र मिक्स केलं तरी काय अडचण नाही. बरं. अधोरेखित किंवा अधोपरी चिन्ह, जशाच तसं कॉपी पेस्ट दाखवण्यासाठी. त्यानंतर विकल्प चिन्ह. विकल्प चिन्ह ऑप्शन किंवा ऑप्लिक दर्शवतात बघा. चला, एका एका चिन्हाचा अभ्यास करू आपण, काळजी करू नका, सगळे येऊन जातील. काही विसरला असेल ते बी. चला पाहा, नाव लिहिता पहा. यथोपरी चिन्ह. चला, एका एकाचा अभ्यास करू, सरकार लक्ष द्या. नंबर 1 काय पाहिलं विराम चिन्हामध्ये? आपण पाहिलं
विरामचिन्ह ही दोन प्रकारची आहेत, विराम दर्शवणारी, अर्थबोध दर्शवणारी. विरामचिन्ह ही इंग्रजी भाषेकडून मिळालेली देणगी आहे. विरामचिन्ह ही मेजर कॅन्डी यांनी मराठीत सर्वप्रथम वापरली. राईट. त्याच्यात आता विरामचिन्हाचा प्रत्यक्ष वापर बघू एका एकाच. पहिल्या चिन्हाचं नाव घ्या, स्वल्प विराम, ज्याला म्हणतात क्वामा. लक्ष दे, ओमा का आहे क्वामा. तर स्वल्पविरामचा पहिला उपयोग शब्दाचा सांगा ना, संक्षेप दर्शक, सॉरी आपण द्यायचाच उपयोग बघायला पाहिजे. पूर्णविरामचा स्वल्पविराम आहे. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास, लक्ष द्या रे, एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात. मग आता एकाच जातीचे शब्द लागोपाठ येणे म्हणजे काय, तर उदाहरण पहा. आपण नद्यांची नावं सांगायलो, पुस्तकांची नावं सांगायलो, वर्गात पहिला क्रमांक येणाऱ्यांची नावं सांगायलो, मूळ संख्या सांगायलो. उदाहरण एक जण म्हणला बघा ना, गंगा, यमुना, सरस्वती या भारतातील नद्या आहेत. नद्यांची नाव म्हणजे एकाच जातीची नावं सांगायली, या भारतातील नद्या आहेत. उतरल्या स्वल्पविराम. याच्यात जे चिन्ह वापरलं ते कोणते, स्वल्प. संख्या लिहाले तुम्ही, मूळ संख्या सांगा रे, मूळ संख्या. उत्तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 एटसेट्रा इत्यादी करून टाकायला जाऊ. मूळ संख्यांची तुम्ही लिस्ट दिली कॉमा दिला. गणितामध्ये, मराठीमध्ये आणखीन काही पुस्तक आणले बाबा, त्याला म्हणलं जा बाजारात जाऊन पुस्तक घेऊन ये. त्यानं म्हणलं ओके. त्याने आणलं इतिहास, भूगोल, पंचायत राज, राज्यघटना, कॉमा देतली आणि विज्ञान. बरोबर आहे. ही पुस्तकांची नावं स्पर्धा परीक्षेची. हे झाला याचा पहिला उपयोग. काय पहिला उपयोग सांगा, एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात. नंबर 2, त्याचा दुसरा उपयोग, संबोधन दर्शवण्यासाठी स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात. दुसरा उपयोग काय, संबोधन दर्शवण्यासाठी. संबोधन या शब्दाचा अर्थ होतो बाळा, लक्ष दे, हाक मारणे. म्हणजेच हाक मारताना स्वल्पविराम चिन्ह वापरतात. मग हाक कशी असते रे, रामू त्याच्या बदले क्वामू, पानियान, रामू पानियान. याचा अर्थ तुम्ही रामूला हाक मारलेली आहे. बरोबर आहे का नाही. किंवा अनेक वचन असेल तर मग तर काही ताणच नाही. सैनिकांनो पुढे चला, मुलांनो लक्ष द्या. बरोबर आहे. अशा पद्धतीनं हाक मारताना सुद्धा स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात. सैनिकांनोच्या नंतर कॉमा आहे, रामूच्या नंतर कॉमा आहे. बरोबर. याची विभक्ती संबोधन असते, आपण पाहिलेले. कोणती असते विभक्ती, संबोधन. चला 2 उपयोग लक्षात आले का स्वल्पविरामचे सांगा. पहिला उपयोग, एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास. दुसरा, संबोधन दर्शवण्यासाठी म्हणजेच हाक मारताना. क्लिअर आला तिथपर्यंत, सोबत राहा. दुसरं सांगा, दुसरं चिन्ह अर्धविराम. असं कसं असते दिसायला, एक फुल स्टॉप एक कॉमा असतो, हे असते अर्धविराम. याचा मस्त एकच उपयोग आहे, काही ताण नाही, काही नाही, लक्ष देण्यासारखं आहे. पुन्हा पारे 2 छोटी वाक्य जोडताना, 2 छोटी वाक्य जोडताना उभयान्वयी अव्ययाच्या पूर्वी अर्धविराम वापरतात. 2 छोटी वाक्य जोडताना उभयान्वयी अव्ययाच्या पूर्वी अर्धविराम वापरतात. 2 छोटी वाक्य जोडताना उभयान्वयी अव्ययाच्या पूर्वी, उभयान्वयी अव्ययाच्या पूर्वी स्वल्पविराम चिन्ह वापर, सॉरी अर्धविराम हे चिन्ह वापरतात. चला पहा, 2 छोटी वाक्य कशी असतात गजानन. उदाहरण, मरावे अर्धविराम परी कीर्ती रूपी उरावे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. जरा बघा, 2 वाक्य आहेत.
उभ्यानी अवयानी जोडलेली आहेत परी. त्याच्या अगोदर जे चिन्ह आहे आपण दिलं नाही का, पण द्यायला पाहिजे. दोन छोटी वाक्य जोडताना उभयानी अवयाच्या पूर्वी अर्धविराम चिन्ह देतात. एक फुल स्टॉप, एक कॉमा असतो. बोलो. दुसरं उदाहरण, गड आला पण सिंह गेला. गड आला अर्धविराम पण सिंह गेला. शेवटी फुल स्टॉप. गड आला पण सिंह गेला. बघा याच्याकडे ध्यान द्या रे बाबा. पंचपुरी काय वापरायचं, अर्धविराम. दोन छोटी वाक्ये जोडताना. तिसरं उदाहरण तोंडी सांगतो, ढग खूप गरजत होते अर्धविराम पण पाऊस पडलाच नाही. ढग खूप गरजत होते अर्धविराम पण पाऊस पडलाच नाही. दोन छोटी छोटी वाक्ये जोडताना उभयान्वी अव्ययाच्या पूर्वी अर्धविराम चिन्ह वापरतात. एक फुल स्टॉप, एक कॉमा. क्लिअर आहे. अर्धविरामचा एकच उपयोग आहे, ताण नाही घ्यायचा. चला तिसरा सांगा, अपूर्ण विराम. कन्फ्यूज होऊ नको. अपूर्ण विराम कसा असते दिसायला पहा. दोन अशी मोठी टिंब असते. याचा उपयोग तो केलेला आहे. कुठं केलेला आहे सांगतो. पहिले पहा, वाक्यात तपशील देताना, वाक्यात तपशील देताना अपूर्ण विराम हे चिन्ह वापरतात. वाक्यात तपशील देताना अपूर्ण विराम हे चिन्ह वापरतात. आता तपशील कसा असतो रे, वाक्याच्या शेवटी आपल्याला तपशील द्यावयाचा आहे. बघा आता तपशील म्हणजे काय, खालील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तो तपशील देताना वाक्याच्या शेवटी बघा झाले म्हणल्यावर बघा दोन टिंब, राईट. खालील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता या दोन टिंबाच्या पुढे लिस्ट देता तुम्ही यादी की 5 नंबरचं, 7, पुन्हा 15 नंबर, 19 नंबर इत्यादी विद्यार्थी काय झाले, पास झाले बा. म्हणजेच 1 नंबर 2 नंबर वाले नापास समजून घेतात लोक. जी दिली यादी ती पास लोकांची, बरोबर आहे. म्हणून खालील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, दोन टिंब. याही लक्षात. तू कवा लिहायचं मी सांगतो तुला, ते तुला लक्षात काऊन नाही, कारण तू या दोघांच्या मधात बाण लिहायचा, असा लिहायचा तू. त्याच्यानं चिन्हाचा मेळच लागला नाही, बरोबर आहे. काही जण असा बाण लिहायचे तो म्हणून असा ना असा, बरोबर आहे. आपण उत्तर लिहिलेले आहेत की रे, 10वी 12वी ते नसेल आठवत. आता करंट मध्ये BA झाला असेल, ज्याला 12वीला लिहायचं शिकवले बरोबर, मार्क त्याला पडलेले, त्याला प्रश्न लिहिताना असं लिहायचो आपण, प्रस्तावना 2 टिंबो. मग पुढील प्रस्तावनेत काही लिहो, या प्रश्नाचे उत्तर पुढील प्रमाणे काही लिहून, बरं आहे का नाही. त्याच्या बाद ईशे प्रतिपादन, म्हणजेच प्रत्यक्ष महात्मा गांधीवर प्रश्न आला त्याच्याबद्दल माहिती. आणि लास्टला लिहायचं पाहते सारांश, त्याच्या बाद 2 टिंबो. आणि सारांशामध्ये अशा पद्धतीने आपणास महात्मा गांधीजी बद्दल माहिती सांगता येईल. झाला सारांश. प्रस्तावनेत बी तेच, सारांशमध्ये तेच, बरं आहे का. दिलेले आहेत तुम्ही 2 टिंबो, बरं आहे का नाही. म्हणून वाक्यात तपशील देताना वाक्याच्या शेवटी अपूर्ण विराम चिन्ह वापरतात, बरोबर आहे का. आपल्या लिहिण्याबद्दल न बोललेलंच बरं. आपला कार्यकर्ता पेज जेव्हा हातात भेटायचं तेव्हा ते पेज इकडून अर्ध दुमडायचं, इकडून अर्ध दुमडायचं. पेज होतं एवढं, पण इकडं दुमडीनेच गेलं हे इतकं. मग जाका 4 बोटं ठेवली आणि त्याच्यात लिहायचा. त्याच्यात 12वी वाले काय हॉस्टेलला होते तेव्हा पत्तीच्या पेना होत्या, एकच अक्षर बसायचं महात्मा, तिसऱ्या याच्यात गांधी, असं करीत. आणि आपला 1 घंटा होतो ते लगेच म्हणाय सर पुरवणी. आपण कोमात आपले 2च पानं, कारण आपल्या पेनीचं टोक लहान, किती लिहा 4च ओळीच होत होतं ना असं. काही जण लिहायला लय येळा काय, कारण इकडून दुबड. काही जण मस्त फुलपट्टी वगैरे आणायचे. पेपर व्यवस्थित काय काम, ह्या इकून रेस BAचे पेपर. पण काही जणांनी जिंदगीत कवा काही नेलं नाही परीक्षा, प्याड नाही काही नाही.
हो बाय, असाच जाचा घड्या आणि असाच याचा. मी म्हणलं ते मोडपायचं कसं करायचं म्हणजे त्याला का पत्रवाळी सारखा कार्यक्रम जेवताना नाही का ते आजकाल सवय लागली इकडून. मी म्हणलं काऊ माती येत नाही, सांडत नाही. लय अवघड कार्यक्रम लिहिलेलं आहे. आपण नाही, आपण नंबर 1 लिहिलेलं आहे. आपण दुसरीकडे सांगा तुला काय माहित. तसं लिहिल्यामुळे तर मला मार्क पडले बरं आहे का नाही. पण तसं लिहिल्यामुळे तू इथं आहे त्याचं का ते तपासणाराला काय तुम्ही एवढं समजत होते का कसं लिहिलं तर जमतं. BA पेपर तर विचारूच नको. 3ऱ्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पहिले 2 प्रश्न. काऊन ते म्हणला तिथं मी इतिहास विषय घेतला आणि त्याच्यात त्याने विचारली बोस्टन टी पार्टी काय आहे. त्यानं का वाचलं का BAचं पुस्तक नाही. मग आता बोस्टन टी पार्टी काळं तर करायचंच होतं. त्याच पेपरातली मागचे 2 तो इकडल्या 2 वळी आणि लास्टला त्या मास्तरला ओळखू येऊ नये म्हणून अशा प्रकारे आपणास बोस्टन टी पार्टी बद्दल माहिती सांगतोय. त्याला वाटलं मास्तरला एवढा येळ का वाचा. लास्टच बघत आहे लिहिले बोचा बिचाऱ्या 2 पैकी 1 तर देईन. असं करीत एक करीत आपल्याला इच्छा किती होती 35-50 पलटी. BAचं पर्सेंटेज काही महामानव तर BAत नापास झाले. कोणी नापास होत नसते BA मध्ये कारण त्याला प्रॅक्टिकल आहे. लिहायचे 10 मार्काचं. रात्री वाचतो सकाळी लिहितो दुपारी पास. म्हणजे BA 12वी पासून ओरिजिनल अभ्यास केला BAला नाही. मुक्त विद्यापीठ मुक्तपणे केलेली रचना काल पाहिलं ना. आणि काही तर पासची गॅरंटी देतात तुम्हाला. तुमच्या पेपराची आठवणी मी न काढलेल्या चांगल्या बरं काय. त्या पास करणाऱ्याचे आभार माना कारण काही जणांचं अक्षर त्याचं त्याला वाचता येत नव्हतं. ते मास्तरानं वाचलं माहिती म्हणून तू वाचला. 10वी-12वी संदर्भाचं स्पष्टीकरण लिहा म्हणून याच. ही वाट कायची बघायचं. संदर्भाचं स्पष्टीकरण नाही. खिडकीतून काय आलंय निबंध आलाय तर पहिले पानं सोडून द्यायचं. मी म्हणलं काहून तुम्हाला ओळखू येत नाही कॉपी केली. निबंधाच्या जागेवरले असं. मग मी म्हणलं आता मधली पेज काही कोणी राहिल्या ओळखू येणार असेल. हो तसं होई मग कारण सगळ्या कॉपी यायच्या नाही. आणि मला कॉपी करून लिहिणाऱ्यापेक्षा मला जास्त गर्व कोणाचा असेल तर जे त्याला कॉपी देत होतो गाईड फाडीत होतं आणि लिहित होतं का प्रश्न 3ऱ्या मधल्या 2ऱ्याचं बचं उत्तर आहे. लाल पेनीने त्या कॉपी लिहून द्यायचं. त्याला भारतरत्न द्यायला कारण त्याला इतकी गॅरंटी होती याला प्रश्न बी कळायचा नाही कोणता. बिचाऱ्याला त्रास नको का नाही. आणि अर्जुन पुरस्कार कोणाला द्यायला पाहिजे नेऊन देणाराला. पोलिसांना मागून 2 काठ्या जरी हाणल्या तरी दिल्याशिवाय खिडकीतून खाली उतर. आठवा काही जण मी केली नाही पण मला याचा अनुभव आहे सर देण्याचा. कारण काठी येणं बी खाल्ले कोणासाठी खाऊ बरं का नाही. घरच्यासाठी नाही खाल्ली समजून घ्या. कोणाला पास करणार होत. ज्याला पास करण्यासाठी येणं मेहनत घेतली का त्याच कार्यकर्ते याला नापास केलं भविष्यात. काहून ती म्हणली मी पास झाली तू नापास झाला. असो परीक्षेविषयी निघाला नाही तर निघत नव्हता. खालील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले किंवा आम्ही म्हणलो मूळ संख्या पुढील प्रमाणे 2 किंवा मूळ संख्या. दुसरा याचा उपयोग आहे का तर सांगाच म्हणले तर सांगता येईल. काय नाटकाचे संवाद लिहिताना त्या कार्यकर्त्याच्या पुढे लिहायचे. नाटक पाहिलं असं आपल्याला होते पाहिजे. तर नाटकामध्ये 2 कॅन्डिडेट आहेत. एकाचं नाव आहे गणू तर ते लिहित नव्हतं का गणूचं वाक्य असं रे असं लिहायचं पाहिजे गणू. आणि आता गणू बोलायला बरं आहे का. जे कोणी ऐकायला त्याला बोलायला. मग दुसरा कार्यकर्ता जे कोणी हे समजा बरं आहे का नाही. कोण आहे मऊरून सांगा मंगेशला बोलायला. मंगू लिहिलं तर चांगलं वाटलं असं बरोबर आहे मंगेशला. मग हे याला बोलणार काहीतरी अरे इकडे हे म्हणणार याला आलोच पुन्हा खाली असं नाटकाचं तितक्या फादरची याच्या एंट्री होणार काय करायला तिकडं बरं आहे का नाही बोलता येते का नाही.
म्हणून नाटकाचे संवाद लिहिताना कॅरेक्टरच्या नावाच्या समोर जे 2 टिंब असायचे ते सुद्धा काय आहेत, अपूर्ण विराम. बरोबर आहे का? मला काहीतरी बोलायचे ते 2 टिंबानच बोलायचे नाटकाचे संवाद लिहिताना. हे बी लक्षात राहू द्या. चला नेक्स्ट, पुढचा महत्वाचा आहे पूर्णविराम. पूर्णविराम कसा असतो? शेवटी बिंदी देतात, बिंदी. बरं आहे का नाही? त्याला म्हणतात फुल स्टॉप. आणि पूर्णविरामचा उपयोग तर माहीतच आहे आपल्याला. वाक्य पूर्ण झाले आहे, वाक्य पूर्ण झाले आहे हे दर्शवण्यासाठी, झाले आहे हे दर्शवण्यासाठी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देतात. मान्य करा, हे तर तुम्ही देताच न पाहता बी. कोणतंही वाक्य लिहा, एखादं छोटं मोठं. उदाहरणार्थ गाजलेलं लिहू, ती गाणे गाते. वाक्य संपलं का मग फुल स्टॉप. आजी गोष्ट सांगते, आरोही लाडू खाते, रामा आंबा खातो. बरोबर. कोणतंही एकच वाक्य पाहिजे, त्याच्या बाद ते पूर्ण झाले हे दर्शवण्यासाठी काय दर्शवतात, काय दाखवतात, फुल स्टॉप. पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाले आहे हे दर्शवण्यासाठी पूर्णविराम हे चिन्ह वापरतात. दुसरा उपयोग आहे शब्दाचा संक्षेप दर्शवण्यासाठी. शब्दाचा संक्षेप दर्शवण्यासाठी. आता शब्दाचा संक्षेप काय असतो ते एकदा पाहून घ्या. शब्दाचा संक्षेप दर्शवण्यासाठी पूर्णविराम हे चिन्ह वापरतात. वगैरे एखाद्याचं नाव लिहितो ना आपण, प्र के अत्रे असं लिहितात. तुम्ही स्वतः असे लिहू शकता. प्र के अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे. शब्दाचा संक्षेप प्र आणि के. बरोबर आहे का? यांना टोपण नाव काय यांचं, केशव कुमार. केशव कुमार. दुसरं नाव लिहिलं चित्रे खानोलकर. चित्रे खानोलकर. चिंतामण त्र्यंबक खानोलकर. यांचं टोपण नाव आहे आरती प्रभू. आरती प्रभू. कोणतंही लिहा, काय त्याला, विवा शिरवाडकर. वी फुल स्टॉप, वा फुल स्टॉप शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. यांना म्हणतात कुसुमाग्रज. विवा शिरवाडकरांचं टोपण नाव काय, कुसुमाग्रज. ते टोपण नाव बी लक्षात ठेवा, कारण ते बी परीक्षेत आहे. चला, पूर्णविरामचे 2 उपयोग कळाले का सांगा. पहिलं तर सोपाच आहे, वाक्य पूर्ण झालं आहे हे दर्शवण्यासाठी. दुसरा बी सोपा आहे, शब्दाचा संक्षेप दर्शवण्यासाठी पूर्णविराम हे चिन्ह वापरतात. नेक्स्ट, पुढचे सोपे दादा प्रश्नचिन्ह. वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नचिन्ह वापरतात. प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नचिन्ह वापरतात. उदाहरणार्थ तुझे नाव काय आहे, प्रश्नचिन्ह. तुला कोणी मारले, तुला काय पाहिजे, तू कसा आहेस, तू कुठे राहतोस, तुम्ही केव्हा आलात, वगैरे वगैरे. जिंदगीत आपले भरपूर प्रश्न आहेत, त्यामुळे प्रश्नांची कमतरता नाही आपल्याकडे. तो आता प्रश्न आहे पहिला, मी कवा लागणार, मग कवा होणार. आले येळ आली जवळ आहे. स्लॅम बुक भरताना प्रश्न तुझा आवडता पदार्थ, प्रश्न स्लॅम बुक भरला असेल 10वीला गावा, ती आपल्याला द्यायचं नाही, आपण त्याला द्यायचो. तर स्लॅम बुक भरताना भलते प्रश्न मरणाचे काही विचारायचे. नाव काय, तो टोपण नाव काय, तुम्ही काय आवडतंय, तुम्ही वगैरे वगैरे. तर यानं आवडता पदार्थ नीट लिहा आणि यानं लिहिला कुटकी. आवडता पदार्थ ते जिंदगीभर तुझी आठवण जतन करून ठेवणार आहे. जेव्हा जेव्हा ती कुटकी खाईन तुझीच आठवण येईल त्याला. दुसऱ्याला लिहिला उसळ, त्याला उसळ म्हणता येईल. उसळ
आवडीचा पदार्थ कायमुळे होता तवा 10वी पस्तोर, कारण ती कवा बॉस भेटायची. वरण चपाती भात रेग्युलर कार्यक्रम म्हणजे भाकरी बिकरी. उपासाला आईला उपास, आपल्याला तो उपास नसायचा. इतकूशी काढून घरचे आपल्याला द्यायचे, आणि जी गोष्ट जराशी भेटती त्याची किंमत जास्त असते. बरोबर, लय भारी लागायची आणि लय रटळून द्यायची बी नाही. आता कोणी द्यायला बाहेर बी भेटायची काय अडचण. त्यामुळे उपासाला काय राहिलंच नाही. आणि आपण ते धरतो का ते उपास नियमान माया हिशेबाने नसतो. कारण नियमाने एरी ते नॉर्मलमध्ये चांगलं उपाशी राहत, उपासाच्या दिवशी ते उपाशी नसते. केळी खाय, सफरचंद खाय, साबुदाणा, बरं का. रटणं डॉक्टरच्या म्हणण्यानुसार त्याला उपास म्हणू नये. उपास हा निरंकार असतो. काही जण धरतात बा, प्रश्नचिन्ह सोपं होतं ना, उद्गार चिन्ह पुढचं. उद्गार चिन्ह एक्सक्लेमेटरी मार्क इन इंग्लिश. आपल्या मनातील उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या केवल प्रयोगी अवयवानंतर उद्गार चिन्ह देतात. आपण केवल प्रयोगी अवयव पाहिले होते की नाही. मनातल्या उत्कट भावना कशा असतात, अचानकपणे भावना दाटून आल्यावर जे उद्गार बाहेर पडतात त्याला केवल प्रयोगी अवयव म्हणतात. तुम्ही एवढंच मनात जाऊ द्या ना, आपल्या मनातल्या उत्कट भावना व्यक्त करताना केवल प्रयोगी अवयवानंतर उद्गारवाची चिन्ह वापरतात. हे तुला चुकणार नाही मला गॅरंटी, कारण तुला माहिती आहे. अरे रे असा शब्द आला की उद्गार चिन्ह, तो नापास झाला. अरे रे तो नापास झाला, बरोबर. किंवा दुसरं उदाहरण दिलं, शाबास प्रशंसा दर्शक, असेच यश पुढेही मिळव, असेच यश पुढेही मिळव. एखाद्याने तुमची प्रशंसा केली तर असं बोलतो, वा वा वा, अरे रे बाप रे, अरे चा, बरं आहे का नाही. शी काय हे कपडे तुझे, बरोबर आहे. शी हा शब्द लिहिला, उद्गारवाचक चिन्ह लिहिलं, बरोबर आहे का. तर असे जी शब्द असतात या शब्दानंतर उद्गारवाची चिन्ह येत असते. कधी कधी काय वाक्य उद्गारार्थी असू शकतात, बरोबर आहे का नाही. तेव्हा त्या वाक्याच्या शेवटी बी उद्गार चिन्ह दिलेलं असते. पण उद्गार चिन्ह अवघड जाता कामा नये. आपल्या मनातल्या उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या केवल प्रयोगी अवयवानंतर कोणतं चिन्ह येते रे, उद्गार चिन्ह. परीक्षेत याच्यावर प्रश्न येताना सहसा व्याख्येवरच येते. मनातल्या उत्कट भावना व्यक्त करताना कोणते चिन्ह वापराल असं. किंवा पोलीस भरतीमध्ये आयोगाचा प्रश्न विचारायचा आहे तर इकडं 4 चिन्ह देणार नावं आणि इकडं 4 चिन्ह देणार जोड्या जुळवा असते का. एकाच मार्काला पण 4 प्रश्न, त्यावेळेस आपल्याला माहीत पाहिजे. पुढचं घ्या, संयोग चिन्ह. एक छोटीशी रेष ओढा, इंग्लिशमध्ये याला हायपन म्हणतात. हायपन, HYPEN, हायपन. हायपन मीन्स संयोग चिन्ह. कधी वापरतात बाबांनो संयोग चिन्ह, एकदा द्या ध्यान. 2 उपयोग आहे त्याचे. पहिला उपयोग आहे का, 2 शब्द जोडताना, 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह वापर. 2 शब्द जोडताना. 2 शब्द कसे तुम्ही केव्हा ऐकले असतील, पाहिले असतील, कधी लिहिले बी असतील, तर तुम्ही बी जोडला असेल. विद्यार्थी भांडार असं पाहिले का, विद्यार्थी भांडार, बरोबर आहे. त्याच्यानंतर नफा तोटा, MACIT लिहिताना पाहिलं का, MACIT त्याच्या मधात एक चिन्ह असते, त्याला संयोग चिन्ह, बरोबर आहे. प्रिय विवाह, नफा तोटा वगैरे वगैरे अशी 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात. काही शब्द तुम्हाला माहित असतील, तुम्ही द्या संयोग चिन्ह. साहित्य परिषद, शुभ लाभ असे शब्द. दुसरा आता बघा, ओळीच्या शेवटी, दुसरा उपयोग भया, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास, अपुरा राहिल्यास, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास
संयोग चिन्ह वापरतात. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह वापरतात. आता हे तर काही देणं शक्य नाही, पण ओळच पाहिजे असेल तर मग असं एक करावं लागेल, मला पेज तयार, हे पेज हे समजा. आणि आता मी इथं काहीतरी लिहायलो की मी उद्या समजा असं लिहिलं संभाजीनगर, बरोबर, येथे जाणार आहे. तर संभाजी मावलं इथं त्याच लिहावं लागतंय आणि नगर इथं. मग वाचणारा समजून घेतोय की यार संभाजी आणि नगर वेगळं नसून ते एकच शब्द आहे, बरोबर आहे का नाही. मला लिहायचं होतं नगर, पण मावनं गेलं नगर तिथं. आणि एखादी गोष्ट मावत नसेल पण याला खेटूनच येते, जोडूनच हे लिहिलेली, तर अशा वेळेस कोणतं चिन्ह देऊन दर्शवतात? संयोग चिन्ह. किती वाचणारा म्हणते मी उद्या संभाजीनगरला जा, राईट आहे. त्यानं आता हे सोबत वाचलं संभाजीनगर, नाही तर किती बेकार वाटन ते, मी उद्या संभाजी आणि पुन्हा खाली इथं आता नगर जाणार आहे, बरोबर आहे. नाही, संभाजीनगर एकच आलं पाहिजे, राईट सर. सांगण्याचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल की बाबा इथं काही मावनं गेल्यावर ओळीच्या शेवटी शब्द एखादा अपुरा राहिल्यावर आपण नाही, आपण कवा कसं लिहिलेलं आहे, आपलं काही सांगायचंच काम नाही. आपलं काही मावनं गेलं नाही, त्याला इथं रोख लिहिले पुरी रेस आणि हाई रेस दिली आणि पुढी शब्द लिहिले. म्हणलं ते का चिन्हच आहे म्हणलं, बरं. आणि आपण तो इतकी हुशार काय कशाला लिहायचं, मग उरलेला शब्द सोडून द्यायचा ना, इतरोखत लिहायचं. मावनं माहीत झालं खाली लिहायचं, शब्द ज्या शब्दाचा खाली ती तू करू शकतोस, बरे का नाही. पण वळ भरलेली दिसली पाहिजे. लिहिण्याच्या काही पद्धत आहे, पॅरा पाडतो आपण पॅराग्राफ, ती लिहावं लागतं. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह वापरतात. दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात. पुढचं टाका अपसारण चिन्ह. यालाच नाव द्या डॅश चिन्ह, यालाच नाव द्या स्पष्टीकरण चिन्ह. स्पष्टीकरण चिन्ह तीन नाव आहेत भावड्या याला, अपसारण, डॅश, स्पष्टीकरण. याचा उपयोग पहा काय कसं असतं दिसायला. मग छोटी रेष होती ना एवढी, की जरा त्याच्यावर मोठी असते अशी. कम्प्युटरच्या कीजवर पाहिलं असेल एक छोटी एक मोठी रेष, हे अपसारण चिन्ह. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह वापरतात. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ बोलता बोलता म्हणजे काय, आपण दोघं बोलायलो, तू मला काहीतरी सांगणार होता, तितक्यात तिसरा कोणीतरी येऊन आपलं बोलणं थांबवतंय, तोडतंय. उदाहरण बघा, ते मला सांगणारच होतं काय, मी त्याला विचारू लागलो, होय तू तिथे गेलता ना का, हो सर मी तिथे गेलो, बरोबर आहे का नाही, अर्धविराम. पण असं पंच पुढे ते कारण सांगणारच होतं, तितक्यात त्याचा मित्र आला, म्हणला चला बापा आता करू थांबता. पुढे त्याचं पंचा बाद जे त्याला बोलायचं होतं ते तसंच राहील, बरं आहे का नाही. सांगणार होतं कारण काय झालं ते, बरं आहे का नाही. आणि काही जण कारण ऐकत नाही, मी बी लागलो असतो पण ते पुढचा कार्यक्रम पुढे बोललो का थांबिलं बिचाऱ्यानं आपल्याला, बरं आहे का नाही. पंचा पुढे लागला नाही ना, पुढे काहीच सांगू, याचा अर्थ त्याला भरपूर कारण सांगायची होती पंचा पुढी, पण त्या विचारायचं बोलता बोलता विचार मालिका येणं तोडली, त्याला म्हणतात अपसार. संयोग चिन्हापेक्षा दिसायला थोडंसं मोठं आडवी रेष, जरा छोटी आली की संयोग, जरा मोठं आलं की अपसार, त्यालाच म्हणतात डॅश चिन्ह. मी तिथे गेलो पण, तेव्हा कोणतं तुम्ही म्हणा, तू काल म्हणला होता ना रे येतो म्हणून, हो सर मी येईल म्हटलो होतो पण डॅश, त्याला बोलायचं होतं. मी म्हणलं जाऊ द्या सांगू, ते पुढे सांगणार होतं गाडी मिळाली नाही, गाडी पंक्चर झाली, पाऊस आला, वारंवार आलं, मला दुसरं काम लागले, बकळ कारण होती पुढे बोलायचं त्याला, पण मी बोल दिलं नाही. म्हणजे बोलता बोलता काय झाली, त्याची विचार मालिका तुटली, तेव्हा अपसारांची. याचा दुसरा उपयोग नावातच आहे, वाक्यात स्पष्टीकरण देताना, वाक्यात स्पष्टीकरण देताना स्पष्टीकरण चिन्ह वापरतात. आता स्पष्टीकरण देताना म्हणजे काय गजू भाऊ, आपण तसं तर तुम्हाला याचे दुसरे उपयोग माहिती आहे. आपल्याला हिंदी सब्जेक्ट होता, मराठी होता, त्याच्यात मला वाटतं एक गोष्ट पूर्ण करायची होती, पण असे 2-2 शब्द दिलेले असे 10वीला, आठवते का, एक
राजा डॅश कावळा डॅश कुणी काहीतरी असायचं 10-12 ते शब्द घ्यायचे आणि आपण त्याच्यावर स्टोरी बनवायची. तर त्या स्टोरीच्या मध्ये जी रेष होती का आडवी आडवी जरा जरा लिहिलेलं पुढी, तर ते जे चिन्ह होतं त्याचं नाव काय? अपसारण चिन्ह. आठवायला काही जण ना का ती म्हणाली 10वी होऊन मी 10 वर्ष झाली, मला काय आठवणार बरोबर का नाही. काल मेसूर भाजी कोणची होती मेळ लाग ना, म्हणलं काहून अभ्यास वाढला बाकी. आता जे ग्राउंड करून आलेलं आहे डायरेक्ट इकडं जे आलंय बिना अन्न पाणी ते परेशान आहे बरोबर का. त्याला मैक्यू आली मला त्याची आहे. तो वाक्य स्पष्टीकरण देताना स्पष्टीकरण चिन्ह वापरतात. नाही लक्षात पाम. आता स्पष्टीकरण म्हणजे काय बाबा? तो मुलगा, आता बघा या मुलाबद्दल माहिती, डॅश ज्याने लाल शर्ट घातला आहे डॅश, याच्याबद्दलच माहिती आहे का नाही? डॅश देऊ देऊ बघा. हुशार जिज्ञासू असून डॅश आमच्या शाळेतील आहे. आमच्या शाळेतील बघा एकाच मुलाबद्दल माहिती लिहायला त्याचंच वर्णन डॅश देव देव केलं. तो मुलगा दिसायला ज्याने लाल शर्ट घातलाय, हुशार जिज्ञासू अभ्यासू असून डॅश तो आमच्या शाळेतला आहे. हे सगळं वर्णन या भाऊचंच आहे. तो मुलगा म्हणजेच वाक्यात याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलंय की हु इज द बॉय, तो मुलगा आहे कोण. मग आपल्याला कळाले अच्छा ज्यानं ते रेड शर्ट घातलंय आणि हुशार बी आहे जिज्ञासू आहे अभ्यासू आहे आणि पुन्हा आमच्या शाळेतला बी आहे. एवढं कळालं त्या मुलाबद्दल. राईट आहे, याला म्हणतात स्पष्टीकरण दिलं. म्हणून वाक्यात स्पष्टीकरण देताना अपसारण चिन्ह डॅश चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह वापरतात. एखाद्याला गावाकडल्या तुम्ही झाडं ओळखू जात नाही कायाचे, लांबूनच हे सांगते मग ह्या झाडाच्या बाजूला ते झाड दिसायले का, ज्या झाडाची फांदी वाकलेली का ती आंब्याचं आहे सांगता का नाही खुनाचे. तर हे जे आगावाचं तुम्ही त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन दिलं का त्यालाच मराठी स्पष्टीकरण म्हणतात. एक्सप्लेनेशन बरे काय स्पष्टीकरण चिन्ह. सांगा अपसारण चिन्हाचे 2 उपयोग. 1 बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास. 2 वाक्यात स्पष्टीकरण देताना कोणते चिन्ह वापरा? तर स्पष्टीकरण चिन्ह वापरा. बोललो पुढचे लिहा अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हामध्ये पहिला लिहा एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह कसं असते ते काही लिहिलं आकार आकारात. आता एकेरी अवतरण चिन्हाचा काय उपयोग आहे ते पाहू, मग बाजूला दुहेरी अवतरण पाहू. एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात? वाक्यात एखाद्या विशिष्ट शब्दावर जोर देताना, विशिष्ट शब्दावर जोर द्यावयाचा असल्यास किंवा वाक्यातला एखादा विशिष्ट शब्द महत्वाचा आहे असं आपल्याला दाखवायचंय तेव्हा एकेरी अवतरण चिन्ह. तुला पाठ एकेरी उदाहरण एखादी व्याख्या लिहि, त्या व्याख्येचा उपयोग तो पाहिला असशील मला वाटायला. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. वर्णाला एकेरी अवतरण. किंवा एखाद्याने एखादा नारा दिला, चलो दिल्लीचा नारा सुभाष बाबूंनी दिला. चलो दिल्ली हे महत्वाचे का वाक्यात? एकेरी अवतरण. चलो दिल्लीचा नारा सुभाष बाबूंनी दिला. करेंगे या मरेंगे हा मंत्र बापूजींनी दिला. बरोबर ना? करेंगे या मरेंगे. तर वाक्यात करेंगे या मरेंगे इम्पॉर्टंट आहे. त्याला दाखवा एकेरी अवतरण चिन्हामध्ये. त्याला दाखवा एकेरी अवतरण चिन्ह. किंवा वि स खांडेकर यांनी ययाती नावाची कादंबरी लिहिली. महत्वाचं काय रे? ययाती नावाची
कादंबरी लिहिली. व्याख्या असते. एखादं वाक्यात काही महत्वाचा घटक आहे ते तुला दाखवायचा आहे एकेरी अवतरण चिन्हामध्ये. वाक्यात विशिष्ट शब्दावर जोर देताना किंवा एखादा शब्द महत्वाचा आहे दाखवताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. दुसरा याचा प्रकार दुहेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह, डबल इन्व्हर्टेड कॉमा. काही जण 66-99 काहीतरी लिहितात माहिती आहे का? म्हणजे सुरू झालेलं असं दाखवतात रे खालून आणि बंद झालेलं नाही असं टाईप असं. दुहेरी अवतरण चिन्ह पाहिलं असेल, वापरलं तर नसेल पण पाहिलं असेल. लक्ष दे बबल. दुहेरी अवतरण चिन्हाचा काय उपयोग? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशास तसे दाखवण्याकरिता किंवा दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशास तसे दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. मग आता बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द म्हणजे काय? इंग्लिशमध्ये डायरेक्ट स्पीच असतंय ते वाक्य. काय उदाहरण पहा. गुरुजी म्हणाले, आता गुरुजी काय म्हणले ते आपल्याला जशास तसं दाखवायचंय तर असं लिहावं लागते. गुरुजी म्हणाले कॉमा इंटेड कॉमा. लक्ष दे ओमा. गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे. कॉमा इंटेड कॉमा क्लोज, शेवटी फुल स्टॉप. परीक्षेत कॉमा याचा प्रश्न कसा येते माहिती का? या वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आलेली आहेत? या वाक्यात एकूण किती विरामचिन्ह आलेली आहे? तर तुला आलं पाहिजे कॉमा 1, अवतरण चिन्ह 2 आणि फुल स्टॉप 3 म्हणजे पूर्णविराम. एकूण किती आहे? 3. नाही ते पिस्तूल ज्याला माहित नाही ते काय करते, हे 1 हे 2 इकडून बंद झालेलं 3 आणि फुल स्टॉप 4. तसं नाही. किती आहे? 3. एक आहे स्वल्पविराम, एक आहे दुहेरी अवतरण आणि एक आहे पूर्णविराम. क्लिअर आहे? गुरुजी काय म्हणले ते याला डायरेक्ट स्पीच म्हणतात. याचं इनडायरेक्ट केलं की विराम चिन्ह दुहेरी निघून जाते. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे, फक्त फुल स्टॉप, कॉमा बी निघून जात, त्याला इनडायरेक्ट म्हणतात. बरोबर. द टीचर सेड दॅट लिहिलं की द अर्थ रिव्हॉल्व्स राऊंड म्हणजेच पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तो म्हणाला कॉमा इंटेड कॉमा मी जिंकलो, कॉमा इंटेड कॉमा क्लोज फुल स्टॉप. तो म्हणाला मी जिंकलो. लोकमान्य टिळक म्हणतात कॉमा इंटेड कॉमा स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, कॉमा इंटेड कॉमा क्लोज फुल स्टॉप. ते काय म्हणले? जशास तसं दाखवायचंय का? मग दुहेरी अवतरण चिन्ह द्यावे. बोलो. एकेरी अवतरण चिन्हाचा उपयोग वाक्यात एखाद्या विशिष्ट शब्दात जोर द्यायचा. दुहेरी अवतरण बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशास तसे दाखवायचे तर दुहेरी अवतरण चिन्ह यायला पाहिजे. त्याला पुढचे फार सोपे येतं, काही सेकंदामध्ये होऊ शकतात. बरोबर आहे. वाचा पुढचं. कागपद काय उपयोगच सांगायची गरज नाही. एखादा इसरियो मिसरियो शब्द राहिला लिहता लिहता तू आलंय राहते तेव्हा कागपद. ओळ लिहालो ना मी, मधात लिहायचं होतं मला काहीतरी, राहिलं इसरू तर तू असं मधात कागपद देतोस आणि वळी शब्द लिहितोस. मान्य करा. नसेल लक्षात तर मी पाहतो. तो आज लवकर गेला. लोक गेले कोमात, कुठं काय, मग त्याला लिहायचं होतं कवा गेला, मग ते मध्ये इसरलं थांबा तर असा बांधले ते वरली सकाळी. तो आज सकाळी लवकर गेला, पहाट पहाट रामपाऱ्या. गावाकडल्या भाषेत तर इसरलेला शब्द दाखवण्यासाठी कागपदा. इथं असं हाय बा, लोक काय करतात या कागपदाला म्हणतात हा या दोघांच्या मध्ये सकाळी वाचावे. लक्षात. तसं इसरलं काही तर त्याला कागपद म्हणतात. सोपं. पुढचं सांगा ना.
अवग्रह. ओके, अवग्रह. अवग्रह कसं दिसतं इकडं पाहिजे. SSS असते. का कुठं पाहिलं असेल नसेल तर आताच पाहाय. ते म्हणला का पाहिलं नेमकंच म्हणलं. हे काय, एखाद्या अक्षराचा उच्चार कधी वापरतात बघा. एखाद्या अक्षराचा उच्चार लांबट करण्यासाठी, एखाद्या अक्षराचा उच्चार लांबट करण्यासाठी, एखाद्या अक्षराचा उच्चार लांबट करण्यासाठी अवग्रह चिन्ह वापरतात. आता लांबट म्हणजे काय असते ती आहे. उदाहरण, मला ती हळू नाही म्हणता येणार असं म्हणावं लागेल. तुम्ही पाहिलं का रे का शू बोलू नका. तू असं कोणी म्हणलं का तुला शू बोल नका, बोललं का नाही. लांब लचक उच्चार करते ते असं असं बोट ठेवून पुन्हा जमलं असं बरं. अगोदरच पहिले ते म्हणते नंतर म्हणते बोलू नका. बरोबर का नाही. आधी शूचा उच्चार करते. याचा उच्चार कसा असा बाकीच्या सारखा नाही. शू बोललं का नाही. लांब रोख जितक्या लांब म्हणील तितके डबल यस 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 लिहित. त्याला म्हणतात अवग्रह. एखाद्या अक्षराचा उच्चार लांबट करण्यासाठी. बोला पुढचं. विकल्प चिन्ह. ओके, विकल्प चिन्ह कसं असते रे. याच्यासारखं चिन्ह तुला पाहिलं नाही. तू सगळ्यात जास्त वापरतो तू पोलीस भरती. विकल्प चिन्ह. आता फॉर्म भरताना तुला आला असतं ऑप्शन दाखवायचे. तू कशाला लागू आहेस. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, विधवा, घटस्फोटी. येते ना रे. त्याच्यात आपण ज्याला लागू आहे त्याला असं टिक करायचं असतं. मान्य करा. त्याला म्हणतात विकल्प चिन्ह. इतक्यापैकी तू काहाला लागू होतोस. किंवा अर्जासोबत परीक्षेचे शुल्क ऑब्लिक मनी ऑर्डर ऑब्लिक डीडी ऑब्लिक चेक ने पाठविण्यात यावे. बरं आहे का नाही. ऑप्शन देते. डीडी न पाठवा, चेक न पाठवा, नाही तर मनी ऑर्डर करून पाठवा. तर जे ऑप्शन आहे बरं आहे तिथं विकल्प आहे. लक्षात राहील. विकल्प चिन्ह. फॉर्म भरताना आपल्याला भरपूर विकल्प देतात. बरं जाऊ द्या, दोनच घ्या. उत्तर तुला कोणी म्हणते उत्तर भाऊ येस नाही तर नो मध्ये सांगायचं. ऑप्शन होय ऑब्लिक नाही, एकच सांगायचं. होय नाही तर नाही. दोन्ही म्हणून नको. नाही जरा असं जमतंय हो बी हे मो नाही बी आहे. तळ्यात मिळत यस का नो असते. काय जण तुम्ही बोलताना म्हणता याच आहे का नाही याच एवढंच आहे. बरं का. तुम्ही यावा म्हणायलो पण चिल्लर काहीच नाही. काही जाण्यापाहिजे कवाच नसते. तिन्ही पैशात. बरोबर का. पण त्यानं तुमची गरज निर्माण केली की आपण चिल्लर त्याच्यासाठी खर्चित असतो. रूम मधले चौघ चालेल एकाला कश ठेवा. दोघा तिघायला जरासा पाजर फुटते. घ्या त्याला घ्या देऊ इशीस गोळा करू आपण. आणि मग त्याला राग राग बाकीचे म्हणतात ईस तरी असताना तिकीट 100 आहे ना 20 चौक 80 वीस तरी दे पाहतो तरी. अरे बाप. त्याला मात्र जाता येतं एखाद्या टॉर्चर करतात. बरे 5 मिनिटच तेवढे नंतर गेल्यावर सगळे एन्जॉय करतात. जाता येतं ते 5 मिनिटं त्याची लिबे करतात. त्याला आहे काही सवय लागली त्याच्यावर काही परिणाम होतो. बरे का. ते तुम्हालाच मध्ये जोग आहे. तुम्हाला जायचं तर जा ना. मी काय म्हणायलो चालवले आपला मग त्या चौघांमधले एकाला लय राग येते तसं बोलले. बरं आहे का ना. आम्ही येडी आम्हाला नाही करायचा अभ्यास. तू एकटा छान आहे बाबा माझ्यापाशी पैसे नाही. तेच डिस्कशन ऐकायचं कामच नाही. पार्ट्यात दरवेळेस असंच होते का होते का. असं 100% घडते. कोणाला लागू होत असेल तर योगायोग समजावा. मला माहिती नाही. हो नाही काय मलाच म्हणाय मला काय माहिती काय करू. तर असो विकल्प चिन्ह आपल्या लक्षात आलेले. पुढचं सांगा. लोप चिन्ह. तोंडात घुटमळत असलेले शब्द दर्शवण्यासाठी लोप चिन्ह वापरतात. तोंडात घुटमळत असलेले शब्द दर्शवण्यासाठी लोप चिन्ह वापरतात. घुटमळत असलेले शब्द म्हणजे गाडी अशी राऊंड राऊंड चलती एखाद्याची. तुम्ही पाहिलं असेल लहानपणी तुम्हाला भाषण दिलं पाठ करायला. बरोबर आहे का. त्यावेळेस तिनं पाठ केलं ना तर धक्का स्टार्ट गाडी असायची. असं उभं राहायचं इकडं तिकडं. महात्मा गांधीजी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदर गुजरात राज्यात झाला. पुन्हा मग बाजूचं सांगायचं पुन्हा त्यांच्या आईचे नाव. त्यांच्या आईचे नाव बरे का नाही. पुन्हा मला म्हणलं की
वडिलांना जरासा असा धक्का दिला की ते पुढं सुरू व्हायची 2 मिनिटं काढ, पुन्हा मधात हवायची इकडे तिकडे बघा. कोणीतरी सांगण्याची गरजेचं आहे. आणि लास्टला लय बाऱ्या धक्का देऊ लागला की खाली बसल्यावर म्हणायचं एवढं बोलू मी भाषेत शकतो मग ते खाली करता 2 ओळी म्हणून एवढे बोलू मी माझ्या भाषेत धन्यवाद होत होते का नाही असं. ते धक्का म्हणजे तोंडात त्याला माहित आहे का तुम्हाला बी असा शब्द आठवतो त्याला पण सांगता येत नाही बरोबर का. तुम्ही म्हणता असं माझ्या तोंडात हे शब्द हे पण माझ्या लक्षात येईल. यादाच कमजोर झाली मोबाईल काही बी त्याच्यातच करायला बरोबर का. त्याला विचार आता 25 गुणी 25 गुणी 1 मिनिट काय म्हणला मनानं प्रयत्न करणारच नाही बरोबर का. तर तोंडात घुटमळत असलेले शब्द दर्शवण्यासाठी काय होतं लोपचिन्ह. किंवा मग आणखी त्याचा फायदा सांगायचा असेल तर मला पूर्ण वर्णमाला लिहायला किंवा व्यंजन लिहायला वेळ नाही, मी काय करतो क ख लिहितो आणि त्याच्यावर असं देतो टिंब टिंब आणि लास्टला डायरेक्ट मी बाकीचे घेतात समजून काय आहे मला का नाही की बाबा हे क पासून मी पर्यंतचा कार्यक्रम आहे, बाकीच्या रिकाम्या जागा तुम्ही बघा असं त्याचं म्हणणं. त्याला काय म्हणतात लोपचिन्ह. बोला पुढचं. पुन्हा काही जण ते कुठं वापरतात काही जण असं पीटीओ म्हणून पुढे दाखवण्यासाठी किंवा गाणेले शब्द भरण्यासाठी रिकाम्या जागा फ्रा टिंब टिंब वापरतात. पुढं झाले का एखादं राहिलं तरी तू झालं म्हणण्यासारखं कारण तो टाइम झाला ना. मी एखादं निर्माण करतो नवीन यथोपरी चिन्ह त्यालाच म्हणतात संक्षेप चिन्ह. ते कसं असते सगळ्यालाच माहित आहे, नसेल तर मी दाखवतो. वरचा टॉपिक खाली कॉपी पेस्ट करायचा आहे. उदाहरण मी लिहिलं बघ रे आजन्म तो उत्तर काय लिहिलं याचं अव्ययभाव समास लिहिलं अव्ययभाव समास. ओके आता बघा पुन्हा मी एक शब्द लिहिला यथाशक्ती. आता याचा आन्सर बी तेच आहे. गावोगाव याचा आन्सर बी तेच आहे. तर प्रत्येक वेळेस अव्ययभाव समास कोणी लिंक आता नाही ते काय म्हणते ह्या समजून तेच आन्सर वरचा भाग जसाच तसा कॉपी पेस्ट आहे बॉ. त्याला म्हणतात यथोपरी चिन्ह. म्हणजे समजून घेणार काय घेते अच्छा हे बी अव्ययभाव हे बी अव्ययभाव. त्याला म्हणतात संक्षेप चिन्ह किंवा यथोपरी चिन्ह. त्याच्यानंतर दंड नावाचं एक चिन्ह असते. एकेरी दंड आणि दुहेरी दंड बरोबर आहे. अभंग ओवी किंवा एखादं ध्रुवपद असते ना कडवं तुम्ही पाहिलं का गाणं असो किंवा एखादी कविता काय करतात लोक पहिलं जे पद असते त्याला ध्रुवपद म्हणतात हो. ते असं दाखवतात पाय असं पाहिलं असेल तर याचा अर्थ काय माहिती का पहिलं कडवं झालं ते म्हणा, दुसरं कडवं होईल ना ते झालं की पुन्हा याला डबल म्हणा, तिसरं झालं पुन्हा याला डबल. म्हणजे ज्या 4 ओळी रिपीट होणार आहेत गाण्याच्या तुला बी पहिल्या 4च ओळी जास्त देणार राहत कारण 5 कडवे असतात तर 5 वेळा ते रिपीट होत. मान्य करा ते ध्रुवपद असते. आणि दंड बरोबर आहे. देहदेवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर असं तुला लिहायचं तिथे लिहितो दंड. आत आत्मा परमेश्वर डबल दंड. किंवा जाणावा तो ज्ञानी दंड. पूर्ण समाधानी दंड. निसंदेह मनी दंड. सर्व काळ डबल दंड. एंडिंग. म्हणून अभंग लिहिताना श्लोक ओवी लिहिताना तुम्ही बघा आता विश्वात्मके देवे म्हणून दाखवा बरोबर आहे. आता विश्वात्मके देवे दंड. येणे वाग्यज्ञ तोषावे दंड. दोषो निमज द्यावे दंड. असा येदान हे डबल दंड. एंडिंग झाली डबल. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आहेत नाही हे असे कार्यक्रम आले की त्याच्यामध्ये दंड. ओके म्हणून दंडचे 2 प्रकार आहेत एकेरी दंड आणि दुहेरी दंड. ते आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे काही अडचण नसायला पाहिजे. आपण पाहत होतो विरामचिन्हे. विरामचिन्हामध्ये विराम दर्शवणारी आणि अर्थबोध दर्शवणारी. आता आपल्याला जर प्रश्न विचारला तर उत्तर यायला पाहिजे. सांगा पटकन एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास कोणतं चिन्ह वापर करेक्ट. ज्याचा आन्सर आहे स्वल्पविराम बरोबर राईट. दुसरं सांगा शब्दाचा संक्षेप दाखविण्यासाठी कोणतं चिन्ह वापरा. शब्दाचा संक्षेप प्रके अत्रे चित्रे खानोलकर पूर्णविराम. शब्दाचा संक्षेप कळाल बरोबर. पूर्णविराम उत्तर पाहिजे होतं मला. नेक्स्ट वाक्यात मला तपशील द्यायचा आहे अपूर्ण विराम.
प्रश्न विचारण्यासाठी, मनातल्या उत्कट भावना व्यक्त करताना, दोन शब्द जोडताना, संयोग चिन्ह, वाक्यात स्पष्टीकरण देताना अपसारण चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह. मान्य करा. एखादा अक्षर विसरून राहिल्यास टाकपर वरचा भाग जशाच तसा कॉपी पेस्ट करायचा. यथोपरी चिन्ह, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशाच तसे दाखवण्यासाठी गैरअवतरण चिन्ह. वाक्यात एखाद्या विशिष्ट शब्दावर जोर द्यायचा आहे, एकेरी अवतरण चिन्ह. याले लक्षात. हळूहळू एकदम नंबर 1 केला. दोन छोटी वाक्य जोडताना गलत, दोन शब्द जोडताना संयोग, दोन छोटी वाक्य जोडताना अर्धविराम, उभ्याने अव्याच्या पूर्वी गड आला पण हे छोटी वाक्य आहेत की मरावे परी. दोन छोटी वाक्य जोडताना उभ्याने अव्याच्या पूर्वी कोणते चिन्ह वापरतात? अर्धविराम चिन्ह वापरतात. तर विराम चिन्हानंतर आपला पार्ट 2 या ठिकाणी एंड होतो. बरोबर आहे का सांगा? मराठीचे पेपर्स